हो माऊली, जशी तुम्ही आनंदाने आल्या तशी जिचा जागरण गोंधळ मांडला माऊली, मग तिचा जागरण गोंधळ मांडलाय ते किती बहिणी या शिवारात बसल्यात सांगाल का मला माऊली? सांगाल का? हे फक्त एकच गाव बोलतो मी, गाव पांढरी बोलतो ना, एकच तुम्हाला एकच मूर्ती दिसते, पण त्या किती जणी तुम्हाला माहिती आहे का हो? माहिती आहे? मला माहिती आहेत किती जणी आहेत त्या. माऊली आनंदाने आल्या तर आम्हाला सांगाल का? मंदिरात बसले तिच्या सोबतीला किती जणी बसल्यात सांगाल का? आनंदाने आल्यात ना तुम्ही, मग सांगाल का आम्हाला? देऊ आरतीचा मान तुम्हाला. जेव्हा आम्ही बोलवणी करू परत तुम्ही आज्ञेला धावाल का? या सुवासीन पेन वही घेतले का? मी जो प्रश्न ऐकला गावदेवीचं किती बहिणी आहेत तो पण कोडा एक. या इकडं आता डायरेक्ट आरती करायच्या, काही तर केलेली एकदा करा आरती. चला माऊली, सर्वांची ओटी सर्व भरू. आता सुरुवात आहे, फक्त सर्वांना मानपण देऊ. आधी सर्व आपण विचारून घेऊ. चला बोला माऊली, देणार कौला का आम्हाला? यायचे का आनंदाने? हा का मागे सरता? मागे नाही सरायचं, जा माऊली मागे. चला आपल्या स्थानावर घ्या. कालिका मातेचं घ्या, कालिका रूपात दे. अरे आमशरातील कालिका सातील, आमशरातील कालिका सातील, शिष्या गोरी भक्ताचा, मी शिष्या गोरी भक्ताचा, शिष्या गोरी भक्ताचा गोट घेईल तुझ्या ग्रंथाचा, शिष्या गोरी भक्ताचा गोट घेईल तुझ्या ग्रंथाचा. ओम काले काय नमः, ओम दंडे काय नमः, ओम काले काय नमः, ओम दंडे काय नमः. आमशरातील आमशरातील कालिका सातील, शिष्या गोरी भक्ताचा, मी शिष्या गोरी भक्ताचा, शिष्या गोरी भक्ताचा गोट घेईल तुझ्या ग्रंथाचा, शिष्या गोरी भक्ताचा गोट घेईल तुझ्या ग्रंथाचा. ओम काले काय नमः, ओम दंडे काय नमः, ओम काले काय नमः, ओम दंडे काय नमः. बोला कोण आल्या? कोण आहे? कालिका. कुठून आली माऊली? कलकत्त्यावरून आली माऊली. मग या शिवार मध्ये बसल्यात का तुम्ही? कलकत्त्यावरून डायरेक्ट आल्या. मग माऊली तू तर आदिमाय शक्ती, कालाची महाकाली तू. माऊली मी हा घट मांडला ना, जिथं घट, हो माऊली हा घट मांडलाय, इथं दोन बसलेत कुठेतरी माझ्या आजूबाजूला. कोणत्या बाजूला बसले सांगू शकते का? आदिमाय शक्ती तू कालिका ना. मी या घटावर बसले, ह्या जागेवर बसले. बोल, या जागेच्या डावी बाजूला का उजव्या बाजूला का मागच्या अंगाला माझ्या? बोल. उत्तरेला. हा उत्तरेला. उत्तरेले. कोणतं रूप आहे? हसू नका. काय झाड नवीन असतं जुनं असतंय. मी काय परीक्षा घेत नाही. आलंय ना, माझा एकच नियम असतो, 10 केल्याचं तर 2च खेळवा, पण त्याचं त्याला उलगडलं पाहिजे. बोला माऊली कोणतं रूप बसलंय? सांगाल का? एक कडवं घ्या कालिका मातेचं. काली काली मा काली, काली काली हम अवश्य के रात में, काली निकली काल भैरव के साथ में, काली काली हम अवश्य के रात में, काली निकली काल भैरव के साथ में, काली काली अमावस के रात में, काली निकली काल भैरव के साथ में, काली काली अमावस के रात में. माऊली बघ, जेव्हा गोंधळ घेतला एक करायला, ही जागेचा मी काय पारख केली नव्हती आधी. बोल घ्या जिथं गोंधळ घ्यायचं तिथं,
पण ह्या जागेचा इतिहास आपण सांगायचा का लोकांना काय आहे ते? ह्या जागेचा आजूचा बाजूचा इतिहास काय सांग. आदिमाय बसली तिथं, तिच्या समोर कोण, माग कोण, पश्चिमेला पूर्वेला कोण आहे आणि माग कोण बसलंय? बोल तू तर आदिमाय शक्ती. ज्यांचं वारं शांत झालं त्याही मागं जरा बसा, बसावा जरा. मग तुम्हाला जेव्हा येईल वारं तेव्हा मी परत गेल पुढं. चला बोला बोला. जोडीला मदतीला बोलू का कोणी? मदतीला कालिकाला लागेल आता. आपल्या शिवाराचा बोलवा एक, बोलवा. आडवा हात केला वाग्याला वाग्या जवळ बोलविला, आडवा हात केला वाग्याला वाग्या जवळ बोलविला, आडवा हात केला वाग्याला वाग्या जवळ बोलविला, आडवा हात केला वाग्याला जवळ बोलविला, आडवा हात केला वाग्याला वाग्या 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 जवळ बोलविला. पाय नाही ठेवायचं, आधी ओळख दे. पाय कर माझ्या वागेवरशा, पहिले ओळख दे मला. ही आदिमाय शक्ती बसले. हे गोंधळ मी जिथं मांडलाय, जागरण गोंधळ. बोल ह्या जागेचा इतिहास काय आहे? वयस्कर बाबा कुठे आहेत? या जागेला काहीतरी इतिहास आहे. या जागेला म्हणजे या मंदिराच्या मागच्या जागेला काहीतरी इतिहास आहे. 2 पैलवान होतं का, 3 पैलवान होतं का, 4 होतं? आहे का इतिहास? नाही. हा मी सांगेल ना इतिहास, मी सांगतो ना काय इतिहास आहे तो. आधी यांना विचारू, नाही तर मी बसलो ना. बोला माऊली. माऊली, ही जमीन कोणाची मागची? चालक मालक कोण आहे जमिनीचा? कोणतं वारं खेळतय? जमीन कोणाची? याच्यातलं वारं खेळतं त्याची नाही ना? मग मी कशाला विचारतो? वारा जर खेळतं मग त्याला इतिहास त्याचा माहिती पाहिजे ना. हा देव अज्ञान नसतो, माणूस अज्ञान असतो. जेव्हा या जागेचा इतिहास एवढा वारीनं विचारला का मी, जेव्हा ते वारं खेळतं त्याला विचारलं मी ह्या जागेचा इतिहास काय आहे. उद्या ह्याच जागेतला त्याच्याकडे येत असेल तर सांगू शकता का हो? हा बोला माऊली, सांगाल का मला? चला अजून वयस्कर कोण आहे त्याच्यापेक्षा घरचं त्यांचं, या मागच्या जमिनीचं वयस्कर मंडळी कोण आहे? हा नाही तुम्ही येत ना, तुमचं म्हातारे इकडं काय द्यायचं का मानपान? हा ही पण ना कोण आहे? काल बहिरीच ना, कालिका काल बहिरीच ना. आता दिला का आपण काय मान? हा बरोबर आहे. काल बहिरी, तिच्या बाजूला अजून कोणतरी आहे. ती नक्की जमीन तुमचीच आहे का कोणी दिले? ही चीज इथून हिच्या पुढं पण आहे काहीतरी. मग त्याच्या पुढची कोणाची आहे? हा बोला बोला, कोणाची असू दे. या जमिनीच्या पलीकडे जमीन कोणाची कोणाची तरी आहे. मग तिथं गावाला पहिलं काय मान द्यायची का? नाही नाही, ती गोकुळगावला ही गेली ही जागेमध्ये. पण याच्या मागच्या अंगाला कोणी वारलं होतं, कोणी गाडलं होतं का? हा नाही ना, मग काढू आपण इतिहास. बोला माऊली, घे 2 कवडं परत. माझ्या हातात वीर कंगन, गणबाई गणगणा, वीर कंगन, गणबाई गणगणा, लागले भंगन, बाई गणबाई बाई गणा, लागले भंगन, बाई गणबाई बाई गणा. तुझ्या नावाचा पुतळा टांगन, गणबाई डांगणा, नावाचा पुतळा टांगन, गणबाई डांगणा, तुझे कडले जाईल म्हण, तुझे कडले जाईल जाईल म्हण. हा गेला नवंताचा, हा गेला नवंताचा. शिष्या गोरी भक्ताचा गोट घे, तुझ्या रक्ताचा. शिष्या गोरी भक्ताचा गोट घे.
बाळा माऊली सांगाल का, जे जुनं मंदिर होतं त्या मंदिराच्या मागच्या अंगाला मोठं झाड होतं का? हा, त्याच्या माग काय म्हातारे काय गोट बिट शेंदू होतं का? काय करायचं का म्हातारं? मग जुना साप तिथंच निघायचा का? जुना साप केस आल्यासारखा तिथंच निघायचा का? कोणी बघितलंय का? म्हणून त्याची ओळख करायची. कारण जागरण कोणतं घेतलं? नुसता खेळण्यासाठी नाचण्यासाठी नाही, ते या शिवारात प्रत्येक शक्ती चांगली वाईट असो तिची माहिती घेतली पाहिजे. तिला काय लागतं हे माहिती पाहिजे. नुसतं वारं केलं आदिमा शक्ती कालिका आले, मग तिला पण उलगडलं पाहिजे. चला दुसरा प्रश्न विचारतो. चला माऊली, आनंदाने खेळायचे, स्थानावर जायचे का आम्हाला मदत करणार? हा, मग आदिमा शक्ती तू गावाची गाऊट पांढरी आपली बसलेले माऊली, तिच्या बहिणी किती बोला दादा? मी कोणाला खरं खोटं करायला बसलो नाहीये. आपलं पण वाऱ्यात आहे, त्याला पण समजलं पाहिजे ना काय उलगाड झाला पाहिजे. उद्या गाव काय आलं त्याचं त्याला तर रक्षण करता आलं पाहिजे. बोला किती बहिणी आहेत? किती बहिणी आहेत माऊली? देऊ का आरतीचा मान? परत बोलवायला येणार का? हा, या आरती करायला. या कोणतरी एक जण या. आल्या चला, आल्या चला. माऊली घ्या आरतीचा मान. प्रत्येकाने वेगळं वेगळं पासवर्ड काय येतं? चला स्थानाव भंडारा द्या त्यांना. हे घ्या माऊली, तुमच्या भंडारा उदला स्थानाव. चला थोडं तेल टाक मला, तेल टाक घेऊया. परत बोलू तुम्हाला आम्ही. आनंदाने यायचं मदतीला. घ्या चला, एकदम शांततेने जागेवर चला. घ्या वाघोबाचं आपलं. आडवात गेला वाग्याला मग जवळ बोलविला. 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 देवा, आम्हाला आधी तुमची ओळख द्या, मग आपण तुम्हाला सर्व मानपान देऊ. हा, तुम्ही अजून घेऱ्यात येत, तुम्ही अजून घेऱ्यात येत. आधी ओळख द्या, सगळं आपण करूया. तुमचं मान सन्मान सर्व होईल. देवा, काही काय नको आपल्याला. पूर्ण रात्र आहे ना? रात्र पूर्ण रात्र आहे. सगळा तुमचा मानपान केला जाईल. फक्त आपण पहिले ओळख द्या. कुठं बसलेत, काय बसले, शिवाराचे कुलाचे. घ्या हो काना भाऊ. रुपया खरचला वगैरे भंडारीला. रुपया खरचला वगैरे भंडारीला. काना मग सोबतच घे जरा. मारून नका का बोलू नका का. शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा मशाला का. शेंदूर लावा देवाला. मारून नका का बोलू नका का. शेंदूर लावा मशाला, मशाला का. शेंदूर लावा देवाला. शेंदूर लावा मशाला, मशाला शेंदूर लावा मशाला. मारून नका का बोलू नका का. शेंदूर लावा मशाला, शेंदूर लावा देवाला.
लावा मशाला. बोला कोण आले? हा कोण आले? वाघोबा. देवा कुठून आले? तुम्ही कोणाचे वाघोबा आहेत? आईचे आहेत ना? मग कुठून आले? हा कुठून? कपाल. तेव्हा तुम्ही कोण आले? कुठून आले? गावशिवारातून आले. मग देवा हा आईचा गोंधळ घातलाय, जागरण गोंधळ चालू आहे. देवा आईचं आहेत ना तुम्ही सोबतीला? मग आपली आई आनंदाने आहे का? हा बोला देवा, आपली आई आनंदाने आहे का? हा बोला आनंदाने आहे. मग आईचा परिवार पूर्ण आहे का देवा? तुम्ही तर आईच्या सोबतीला बसलेत. आईचा पूर्ण परिवार सोबतीला आहे का? हा मग कोण नाहीये? हा आईचा जोडीदार सोबतीला आहे का आईच्या? हा आहे का? आईचा जोडीदार सोबतीला आहे का? कुठे कुठे? कोणता जोडीदार ना आईचा आपल्या सोबतीला? आई येईल ना, आई येईल. आईला पण बोलवायचे. पण पहिले आई का बोलली मला? बाला सर्व शिवाराचं सर्वांना बोलून घे आधी. सर्वांना सोबतीला बोलव. प्रत्येकाला मानपान भेटलाय नाही गवस आहे नाही गवस ही मला विचारून सांग, मग मी येते सांगायला. बोला परिवार आईचा पूर्ण आहे का? जर एवढा खर्च केला या कुला गावाने, जेवणापासून सर्व सर्व एवढी लाइटिंग बनवले, सर्व बनवले, मग हे खर्च केले याला काहीतरी झालं पाहिजे का नाही? हे कोणासाठी करायला घेतलंय? आपल्या सर्वांसाठी. मग देवा आईचा जोडीदार सोबतीला आहे का? हा मग कुठे आईचा जोडीदार? मग तुम्ही आनंदाने आलेत ना? मग शिवार सांभाळाल का तुम्ही? कोणत्या दिशेला बसलेत? कोणत्या दिशेला बसलेत तुम्ही? हा तुम्ही वाघोबा आलेत ना? वाघोबा ना? मग कोणत्या दिशेला बसलेत? ठीक आहे, तुम्ही खेळते राहा. शिवार सांभाळायचा मी यांना विचारतो. तोपर्यंत आपण आईला बोलू. बोला कोण आलेत? बोला कोणत्या रूपाच्या? बोला लवकर बोला. कोणत्या रूपाच्या? कोण? कोणत्या आई? कोणत्या आई आल्यात? कोण आल्यात? आम्हाला कसं समजल? कोण आलेत? तुमचं ओळख सांगा आम्हाला. येतुराई घ्या. कुठून आल्या? चांदन झाली एक वेरेची पात होते वा. चांदन झाली एक वेरेची पात होते वा. चांदन झाले एक विरेची पात होते वा. चांदन झाले एक विरेची पात होते वा. चांदन झाली चांदन झाली एक वेरेची पात होते वा. चांदन झाली एक वेरेची पात होते वा. चांदन झाले एक विरेची पात होते वा. चांदन झाले एक विरेची पात होते वा.
मिरची बांधव देवा. चला माऊली, या आनंदाने आलेत ना? आनंदाने आलेत का? मग आई या जागरण गोंधळाला आनंदाने आल्यात. ज्या आईचा गजर चालू आहे त्या आईच्या सोबतीला किती बहिणी बसल्यात? हा, किती बहिणी आहेत? एकविरा आई आल्यात ना तुम्ही? किती बहिणी आहेत मग? ते तुमच्या सोबतीला आहेत. तिच्या सोबतीला किती आहेत? जी गाव शिवारची मालकीन बसले तिच्या सोबतीला किती बहिणी आहेत? हा, कोण आहे यांचं? कोण नाही ना सोबत? कोण नाही का? किती वर्ष केलते फक्त वारं सांगा. कसा बसा आहे तिथे बसा. मला एक सांगा, तुम्ही जर एक वेळ आल्या तर ही आदिमाय शक्ती गावाची गाव पांढरी, हिच्या सोबतीला बहिणी किती आहेत अजून सांगाल का? मग आम्ही एक विचारतो ते सांगाल का? हे झाड केलते या घरात, या झाडाच्या घरामध्ये कोणाला बसवलंय? हा, कोणाला बसवलंय? हे झाड केलतंय या झाडाच्या घरामध्ये कोणाला बसवलंय? हा, बसवलं का कोणी? हा, बसवलंय का? हो का नाही? हा, बसवलंय का कोणी? देव आरतीचा मान जाल स्थानावर. हा, देऊ का तुम्हाला आरतीचा मान? जाता स्थानावर बोला, घ्या आरती. चला या या या. हर हर डायरेक्ट द्या आरती. डायरेक्ट डायरेक्ट नाही, इथं डायरेक्ट घ्या. चला घ्या भंडारा स्थानावर. चला माऊली, तुम्ही कोण आल्यात बोला? तुळजापूरची भवानी आई घ्या भंडारा घ्या. चला स्थानावर घ्या भंडारा घ्या. आल्या स्थानावर जायचं. वा इकडे इकडे माऊली. हा घ्या तुळजापूरची भवानी. आंबा कलोगलाचं पाणी ग आंबा, पाणी बाई कशाला लाली लाल गे, लाली लाल पाणी बाई कशाला लाली लाल. माऊली, खेळायचं असेल तर आम्हाला 2 प्रश्नाची उत्तरं दे. नुसता झाडाची आम्हाला हलना करायची नाही. पूर्ण झाड मोकळं कर, स्थानावर जा. माऊली, यांच्यासोबत कोण उभे राहिले होते त्या? तिथूनच उभे राहा. ऐका ना, यांच्या घरामध्ये काय बसवलंय माहितीये तुम्हाला? हसू नका, हसू नका, हसू नका. बोला, तिथूनच सांगा, तिथूनच सांगा. घरामध्ये कोण बसवलंय का? त्याला कसला मानपान देतात का? दिवाळीत देत्यात? हा, कोंबडा देत्यात? हा, बसा. माऊली, स्थानावर राहायचं. यायचं असेल तर उत्तर द्यायचं. घ्या. कधी पाय खांदी येला, खांदी येला, बोल्या बाई गवड्याला बांधिला ग, बांधिला, बोल्या बाई गवड्याला बांधिला ग, बांधिला, बोल्या बाई गवड्याला बांधिला ग, बांधिला, बोल्या बाई गवड्याला बांधिला ग, बांधिला. कधी बाई पाय खांदी येला, खांदी येला, बोल्या बाई गवड्याला बांधिला ग, बांधिला, बोल्या बाई गवड्याला बांधिला ग, बांधिला, बोल्या बाई गवड्याला बांधिला ग, बांधिला, बोल्या बाई गवड्याला बांधिला ग, बांधिला. आद्याच्या बाराची बुवाचा ग बुवाचा, या गवाजीला कुंकवाचा ग कुंकवाचा, बघिला कुंकवाचा ग कुंकवाचा, गवाजीला
व कुंकवाचा ग कुंकवाचा देवा गेला व कुंकवाचा ग कुंकवाचा माऊली आनंदाने आल्यात आनंदाने आल्यात का बघ माऊली जर आनंदाने आल्यात हा जो घट मांडला माऊलीजीचा त्याचं मला एवढंच फक्त उलगडा पाहिजे की आदिमाय शक्ती ती बसले त्या किती बहिणी सोबत बसल्यात हा नाही मला बहिणी किती विचारल्यात मी नवदुर्गा नाही बोललो बहिणी किती बसल्यात आम्हाला गुलगडा सोडून देणार का सांगा ना मग हा ठीक आहे चला आरतीचा मान द्या देतील उलगडा सोडून चला उठा हा परत येणार ना अखेर धावणार ना इकडे इकडे काय बोलता चला माऊली भंडारा घ्या स्थानावर चला हो महाराज वाघोबा आलेत आता बरोबर 11:15 झालेत आता तिचा गजर एकदा करायचं का 12चा ठेका घ्यायचा बरोबर वाजले किती 11:15 आले फेरीला निघाले आता ती हा हल हल चिक हल 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 वाघवा देवा आता आपल्या आईला बोलवायचे आई ग गाव देवी तू ग गावाची पांढरी आई ग गाव देवी तू ग गावाची पांढरी आई ग गाव देवी तू ग गावाची पांढरी गावाची पांढरी साऱ्या गावचा सांभाळ करी 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 धुनी धुन दूत पाणी पाहून नितळ दूध पाणी पाहून निताळ दूत पाणी पाहून नितळ दूध पाणी पाहून निताळ तांदळाची घळ गावदेवीच पाताळ तांदळाची घळ गावदेवीच पाताळ तांदळाची काळ गाव देवीचं पाताळा तांदळाची काळ गाव देवीचं पाताळा आई ग गावदेवी घेत सोनियाच्या तारा देवी जग सोनियाच्या दारा गावदेवी घेत सोनियाच्या तारा देवी जग सोनियाच्या तारा जग तुझा वारा जग काप्य थरा तेरा जग तुझा वारा जग काप्य थरा तेरा तुझा वारा जग काट धरा धरा तुझ
तुझा वारा जग कापे धरा धरा आई गाव देवी तुझी निंदा जान केली देवी तुझी निंदा जान केले तुझी निंदा जान केली तुझी निंदा जान केली ज्यानं निंदा केली त्याला डाळ उलटी झाली 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 बोला माऊली कोण आले आत गावाची गाव पांढरे आल्या बघ आई आनंदाने आल्यात का आई तुम्ही जर आल्यात तर हा परिवार तुझा पूर्ण आहे का हो ऐकत का अहो सर्व खाली बसा ना पाठी मागची सर्व जागा आहे इकडे समोर भरपूर जागा आहे मैदान अख्खं दिले ते तुम्हाला मागे नका थांबू थोडा पुढे या महाराज इकडूनचे मागचे मागे इकडे बसवा ना मागच्या इकडे या ना थोडं सहकार्य करा आपल्याला तुमच्यासाठी मस्त केलं बसायला या हे बसती नाही तर कार्यक्रम बंद करा अहो आवाज येत नाही इकडे सांभाळा मास्टर फार घामवून गेला या ना थोडं या ना सहकार्य करा थोडं बोला आई आनंदाने आल्यात का आनंदाने आल्यात आई मग तुमचा परिवार पूर्ण आहे का हा शिवाराचा अपूर्ण आहे मग काय अपूर्ण आहे आपलं ठीक आहे आधी आम्ही यांना पण विचार बघा 4 गाव देवाले आहेत किती 4 म्हणून मग विचारत होतो किती बहिणी बरोबर आहे बहिणी किती पण येतील मग मला सांगा 4 आई तुम्ही 4 जणी आल्यात मदतीला मला सांगा तुमच्या सोबतीला किती बहिणी आहेत तुमच्या हा तुम्ही 4 जणी आल्यात पण रूप एकच आहे तुमचं मंदिरातलं बोला की कुठं बोला गाव देवी म्हणजे गाव शिवारावर बसलेली देवी म्हणजे ही देवी असं नसतंय कोणत्याही शिवारावर बसलेली जी देवी असते ती गावाची देवी असते गाव पांढरी म्हणजे काय तर मैदानाची जागा तिथं आपण पूजेसाठी केलेला एक मंदिर म्हणा किंवा स्थान म्हणा त्याला गाव पांढरी बोलतात तशा या गावदेवी आल्यात बरोबर आहेत अशा येशीवर कुठं गावदेवी बसल्यात इथं गावदेवी मेन आहेत पण अशा किती बसल्यात तर माऊली तुम्ही शिवाराच्या आल्यात स्थानाच्या आल्यात माऊली मला सांगा आता कार्य घेतलं आनंदाचं एवढं बालकांनी तुमचं सर्व केली सेवा केली सर्व केली मग पुढचं मार्ग आम्हाला 4 जणी देणार का ही 4 जण आलेत मग मला सांगा तुमच्या सोबतीला कोण बसलंय वाघोबाई बरोबर आहे आणखी कोण बसलाय सोबतीला गाडीवान कोण आहे तुमचा माऊली गाडीवान कोण आहे तुमचा गाडीवान कोण आहे कोण घोडेवाला माऊली तुमचा गाडीवान कोण आहे तुमचा हा तुमचा गाडीवान कोण आहे कोण तुमचा गाडीवान कोण आहे मसूबाई 4 नावं लिहा 4 लिहा ही व्यक्ती कोणाच्या घरातली आहे ही व्यक्ती कधी अशी रागामध्ये पाण्याची ठिकाणी घेतली का कधी खाडे कंपनी या कधी रागामध्ये किंवा निघून जायच्या का अशा कधी पाण्याच्या ठिकाणी नाही ना हा पेन नवी घेतली ही 4 माणसं तुमची माहिती आहे यांचं गाडीवान घोडोबा यांचा घोडोबा त्यांचा मसोबा बरोबर आहे मग माऊली आता आम्हाला सांगा या स्थानाला आम्ही बसलो आपण जागर गोंधळ इथं घेतलाय बरोबर आहे मग तुम्ही ज्या स्थानात बसले ते आपण घट मांडलाय याच्या मागच्या अंगाला काय
देणार काय गावकऱ्यांना उलट? हा, कोण सांगाल? याच्या मागच्या अंगाला किंवा याच्या मागच्या या मंदिराच्या मागच्या अंगाला कोणती शक्ती आहे सांगाल का? द्या गाव दिला एकदा येऊ दे द्या. खाद्यावर बोलला मार्या झुपलं नेड्याला बसली गाड्याला गावदेवी आली वाड्याला बसली गाड्याला गावदेवी आली वाड्याला बसले गाड्याला गावदेवी आली वाड्याला बसले गाड्याला गावदेवी आली वाड्याला बसली गाड्याला गावदेवी आली वाड्याला बसली गाड्याला गावदेवी आली वाड्याला बसले गाड्याला गावदेवी आली वाड्याला बसले गाड्याला गावदेवी आली वाड्याला. देवा तुम्हाला विचारतोय, तुम्ही आनंदाने आलेत का? आपल्याही आनंदाने आले का? हा, मग देवा तुमच्या सोबत कोणी आलंय का दुसरं? तुम्ही झाड आले, वाघोबाच्या सोबत दुसरं कोणी आलंय का? माऊली विचारत आहे ना, तुम्ही आलेत, मग तुमच्या सोबत आणखी कोणी आहे का? हा, एकटेच आलेत. मग आज शिवार मोकळं करून देणार घ्या वाघोबाचा एकदा. मग गाव दिलं घेऊ आपण. ये रे ये माझ्या वाघोबा देवा ये रे ये माझ्या वाघोबा देवा ये माझ्या बाबा देवा ये माझ्या बाबा देवा ये माझ्या वाघोबा देवा ये रे ये माझ्या वाघोबा देवा ये माझ्या बाबा देवा ये माझ्या बाबा देवा जरा मोकळी करून द्या. ही लाईन जरा मोकळी करा. आता आपण अशी जागा सोडा. थांबा, तुम्ही बसा. हो महाराज बसा. मी बसतो, तुम्ही पण बसा. लोकांना समजेल बरोबर. थोडी मोकळी अंकल करून द्या. वागवा देवा, तुम्ही जर आलेत तर मला सांगा, आईच्या सोबतीला तुम्ही बसलेत बरोबर आहे. मग आणखी कोण कोण बसले सोबतीला? हा, करा शिवार मोकळं. जाओ जा, शिवार मोकळं करून द्या. बघा कुठं कोण लपलंय का? बघा आईच्या जोडीदार कुठं लपलाय का चेक करा. बघा बघा, रस्ता खुला द्या. रस्ता खुला द्या जरा. बघू द्या खोदून कोण काढतंय का. मला पण बघायचं कुठं काय आहे का. दाखवा देवा. जा, रान मोकळं गेलंय तुमचं. खरं तर वाघ शिवाराचा असतील. हा रस्ता मोकळा आहे तुम्हाला. महाराज जा, भांडार टाका तिकडं. दाखवा आईचा जोडीदार कुठे. आता खडाव ठेवा देवा. खडाव ठेवून तुम्हाला रान मोकळं दिलंय. बघा आईचं जोडीदार. खडाव नाही न्यायचं. खडाव न नेता जाऊन दाखवा. 4 शिवाराचे 4 आलेत. चला, रान मोकळं दिलंय. आईला तर विचारणारच मी. चला बघूया. मला त्या ओळख कुठं लपलाय. बघा आईचा जोडीदार. जसं तुम्ही तसं तो कुठे दाखवा मला. चला चला, घ्या ना रान तिला मोकळं. घ्या वाघोबाचं गाणं. तू चाल रे चाल वाघोबा देवा, तू चाल रे चाल वाघोबा देवा. एकाने पण उठायचा नाही तर चापकाचा पटका देईल. वाघोबा देवा. ओ महाराज, त्यांना बोलायचं, जर आईचं बसले तर आईचा जोडीदार कुठे शोधून देणार का? दुसरा जोडीदार कुठे शोधून दाखवणार का? तुम्हाला रान मोकळं सोडलंय.
हा घ्या गाणी आता. तू चाल रे चाल वागवा देवा, तू चाल रे चाल वागवा देवा, तो चाल रे चाल वागवा देवा, तो चाल रे चाल वागवा देवा. तू चाल रे चाल वागवा देवा, तू चाल रे चाल वागवा देवा. आपली दोनच माणसं सोबतीला जा, बघूया शोधतात का देऊ. नुसतं काय खेळाचं नाचाचं बघू ना आपण पण. हो बाकी जायचं नाही कोणी, दोनच व्यक्ती, 2 ते 3 व्यक्ती जा. महाराज हो तुम्ही पुढे नाही जायचं, झाड पुढे जाणार त्याही एवढ्या एशी मध्ये काय काय ते दाखवून द्यायचं. या गाणं. तुझा आनंद आनंद मानला, तुझा आनंद आनंद मानला, तुझा आनंद आनंद मांडला, तुझा आनंद आनंद मांडला, तुझा आनंद आनंद मानला, तुझा आनंद आनंद मानला, तुझा आनंद आनंद मांडला, तुझा आनंद आनंद मांडला. आपण तिकडनं कनेक्शन घेऊ. काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय, हा शोधू दे, बघू आता वागोबा. बरोबर ना. देव जर आला तर देवाने शोधायलाच पाहिजे. आपण देवीला पण सांगू कुठे येते. मी काय बोलतो माहितीये का, एक वेळेस नाही देवाला तर चालेल, आलाय तर त्याने त्याची ओळख द्यायची. चालेल का गावाले. देव जर आलं मी तर सांगतो 50 पण वार तिकडून धावत देवी आल्या इकडं मंदिरात गाव देवीचे. आता देवीने धावत जाऊन तिथं 2 जोडीदार शोधून दाखवायचं. आधी वाघोबाला चान्स दिले आपण. आता आम्ही आहेच, आम्ही आहेच, पण पहिला मान नाही बघ नाही थांब. काय नुसतं गाव गोंधळ घालू फायदा आहे का हो. नुसता नाचाचा काय 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 येऊ दे. देव पण असेल कधी कधी त्यालाही का आडवा असेल त्याचा उलगडा पण करू, पण एवढा खर्च केलाय तर काय तरी त्यात ते पाहिजे ना. शोधा. आपलं काय झालं समजायचं नाही. द्या गाणं चालू, गाणं चालू राहू द्या. देवा भक्ताच्या वाड्याला, देवा भक्ताच्या वाड्याला.